विश्वाचा जनिता म्हणे शोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून ज्या दरबारामध्ये आज आपण या ठिकाणी विराजमान आहोत, भगवान श्री विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणावर त्रिवार अभिवंदन करून कीर्तना करता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कडे असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर, वारकऱ्याचं अधिष्ठान, वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांचा अत्यंत महत्वाचा गाथ्यातील 78 क्रमांक नंबरचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अतिशय गोड आहे आणि अभंग बहुतेकांच्या परिचयातील आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या स्वरूपाचा महिमा आणि भगवंताच्या स्वभावाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करतात. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, किम निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. मला असं वाटतं कुठलंही कार्य म्हटलं तात्या की त्याच्याकरता कारण लागतं. काय लागतं? बोला बोला, काय लागतं? तुम्ही जेवले नाही ना अजून? बरं, आपण उपास सोबत सोडू पण बोलत चला. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता काय लागतं? कारण लागतं. काय लागतं? कोणी जर म्हणलं का हो आजचं कीर्तन काय कारण आहे, म्हणे विनाकारण आहे. होतंय का? विनाकारण कीर्तन होत? बोला ना पटपट. विनाकारण कीर्तन होत, पण खरं सांगू विनाकारणच कीर्तन होत आहे. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन करता. तर किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो सर्वांना ज्ञात, सर्वांना कल्पना आहे. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, त्याच पद्धतीनं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर भगवान श्री निवृत्तीनाथांच्या दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी कोटमगाव व श्री निवृत्तीनाथ महाराज सेवा मंडळ कोटमगाव या भजनी मंडळाच्या आणि समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यानं चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह बघता 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 ज्यांनी हे रोप लावलं, इवले से रोप लाविले द्वारी, आणि हे रोप लावत लावत कधी ते 50 वर्षाचं झालं हे आम्हालाही कळलं नाही. खरं बघायला गेलं तर आज आमच्या कोटमगावकर वासियांकरता हा अमृत महोत्सव आहे आणि ते अमृताचं ज्ञानपान आजच्या कीर्तनातून आपण सेवन करून हा आपला महोत्सव साजरा झाला असं आपण गृहीत धरणार आहोत. तसा मोठा उत्सव आपण पुढच्या वर्षी करणार आहोत. सुवर्ण महोत्सव. पण ह्या वर्षी मात्र आपल्याकरता काही असेल तर ते 50वं वर्ष आहे आणि त्या अनुषंगानं चालत असलेला आपला हा सप्ताह बघता बघता 50 वर्षावर येऊन ठेपला. बरीच मंडळी इथे अशी असेल की जी लहान असताना या सप्ताहाला सुरुवात झाली, हे रोप लावलं गेलं आणि ज्यांनी रोप लावलं ते भले आज आपल्यात नसतील, पण आजही ते हयात आपल्यात नाहीये, पण कीर्ती रूपानं मात्र आपल्या शिल्लक आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती रूपानं आजही ते आपल्यात अजरामर आहेत. आणि त्यांनी लावलेलं वारकरी संप्रदायाचे, अध्वर्यू वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक, वारकरी संप्रदायाची साधक मंडळी या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं चालत असेल आपला हा सप्ताह याही वर्षी थाटामाटात या सप्ताहाला सुरुवात झाली. आणि या सप्ताहातील काल्याची सेवा म्हणजे समाप्तीची, सांगतेची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली. विठ्ठल आणि निवृत्तीनाथांच्या दरबारामध्ये सेवा कोण नाही म्हणणार आहे हो. पण मी थोडा शहाणाच आहे. पहिल्यांदा मला तात्याने कॉल केला, म्हटलं तात्या एक पण तारीख खाली नाही. पण तेवढ्यात दादानं ट्यूबलाईट पेटवली, बेटा कार्यक्रम देणार आहे. तात्या नाही येतं. कोण आहे कार्यक्रम देणार? तात्या नाही. खालच्या भाषेत बोलू का? तात्याचा, माझा, बापाचा बापाचा बाप म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि ते जर तुम्हाला बोलत असेल आणि तुम्ही जर जात नसाल तर तुमच्यासारखा दुर्भाग्यवश व्यक्ती या जगात शोधून सुद्धा सापडणार नाही. पुन्हा मला त्याची प्रचिती आली. मी ट्रेननी प्रवास करत होतो. उतरल्यावर पहिला कॉल तात्यांना केला. म्हटलं तात्या
एक काम करा, दिवसाची सेवा बसती तेवढी घ्या, कारण सध्या कीर्तनकाराची दाट बागायत चालू आहे नाही का. त्या अनुषंगानं ही काल्याची सेवा सर्वांच्या वतीनं ही माझ्या वाटेला आली, येऊन उपस्थित झालो. तुम्हा मायबांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला आणि दादांच्या दरबारामध्ये पुनश्च एकदा ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, म्हणून आपले खूप खूप आभार. विठ्ठल मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि खरं सांगू का, मानावे तेवढे कोटमगावकरांचे पाय धरून सेवा करावी तेवढी कमी आहे. लोकांचा गावात सप्ताह टिकत नाही. ही मंडळी गावातून येऊन 50 वर्षापासून अथक परिश्रमानं या ठिकाणी 7 दिवस मुक्कामाला राहून ही सेवा करतात आणि हा सप्ताह संपन्न करतात. भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज विश्ववंद्य माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय कधीही तुमच्या आयुष्यात कमी पडू देणार नाही, एवढा आशीर्वाद भगवंताचा तुमच्या पाठीशी असेल. फक्त हा सप्ताह इथपर्यंत आला महत्वाचं नाही, अजून माझ्या वडिलाची मिरासी का देवा पुढे अशीच ही सेवा मला. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. जशी भगवंताची अखंड सेवा करावी तसं आपल्याला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह हा आपल्यापर्यंत नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा आणि त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा, म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत हा आपला सप्ताह असाच द्विगुणित होणार आहे. विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि या सप्ताह करता ज्यांचं महत्वाचं त्या ठिकाणी सहकार्य आहे, समस्त विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज सेवाभावी ट्रस्ट, त्याच पद्धतीनं परमश्रद्धे परम आदरणीय गुरुतुल्य परमार्थप्रेमी श्री गोसावी बाबा, कारण त्यांचं नाव माझ्या मुखातून घेणं एवढी माझी पात्रता नाही. नीतिशास्त्र असं म्हणतं आपल्यापेक्षा अधिकारानं मोठ्या असणाऱ्या लोकांची नावं आपल्या मुखातून कधीच घेऊ नये. बघा, जगद्गुरु तुकोबारा देखील माऊली ज्ञानोबरायांचं तोंड भरून कौतुक करतात, तोंड भरून वर्णन करतात, यथार्थ वर्णन करतात. पण पूर्ण अभंगामध्ये ज्या माऊलींचं वर्णन आहे त्या माऊलींचा नामाचा निर्देश कुठे दिसून येत नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले, पण माऊलींचा नाम निर्देश नाही. तसं पांडुरंगाचं सुद्धा यथार्थ वर्णन आहे, तोंड भरून वर्णन आहे. आपल्या सारख्याला कळतंय की हे वर्णन पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं आहे, पण तरी त्या अभंगामध्ये वर्णन करून देखील सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या नामाचा निर्देश करत नाही. कुठला अभंग? रोज पंचपदीला जो अभंग आपण गातो तोच. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बारकाईनं परीक्षण करा, पूर्ण अभंग तपासून बघा, एकदा वरतून खाली दुसऱ्यांदा खालतून वरती, पण कुठेही देवाचा नामाचा निर्देश दिसून येणार, नामाचा उल्लेख नाही. का? नीतिशास्त्र आहे. आपल्यापेक्षा अधिकार वृंद मंडळी असली तर त्यांचा नामाचा उल्लेख आपण करू नये, म्हणून श्री गोसावी बाबा समस्त त्यांचा परिवार या सर्वांच्या परिश्रमातून, या सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्या आशीर्वादातून चालत असलेला सप्ताह आणि ही काल्याची सेवा माझ्या वाटेला आली. 7 दिवसापर्यंत त्या भगवंताची सेवा आपण केलेली आहे आणि आज मात्र त्या भगवंत परमात्म्याकडे 7व्या दिवशी भगवान परमात्म्याकडे काही मागून 8व्या दिवशी भगवान परमात्म्याकडनं प्रसाद घेऊन मग मात्र आपल्याला इथून पलायन करायचं आहे, इथून प्रस्थान करायचं आहे. या अनुषंगानं 7 दिवसापर्यंत ज्यांची आपल्याला तोलामोलाची साथ या ठिकाणी या कीर्तनाकरता लाभली, कारण कीर्तन म्हटलं की हा एकट्याचा खेळ नाही, एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ. त्या अनुषंगानं श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर आदरणीय काय ना, आता नेमकं असं आहे आज पगाराचा दिवस आहे म्हणून मला त्यांचं नाव घेता येईल. श्री हरिभक्तपरायण परमश्रद्धे पगार महाराज आणि यांच्या संस्थेतील सर्व बालगोपाल मंडळी, आमचा दादा गोड अशी पखवाजावर साथ आहे. सुंदर असे टाळकरी त्या ठिकाणी धोतर घालून टाळ घेऊन या ठिकाणी उभे आहेत. 7 दिवसापर्यंत प्रार्थनीय उपस्थिती यांची आपल्याला लाभली म्हणून या सप्ताहाला एवढं स्वरूप प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल सर्वांचे आभार, विनेकऱ्यांचे आभार, आलेल्यांचे आभार, जे नाही आले त्यांचे डबल आभार. एवढं बोलून थांबतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे नेहमी कीर्तनकाराला एक प्रश्न नेहमी असतो कीर्तनाला जाताना, त्याला चिंता पाकिटाची नसते, त्याला चिंता जेवणाची नसते,
त्याला चिंता गायकाची वादकाची गुणीजनाची नसते, त्याला चिंता श्रोत्याची नसते, त्याला सर्वात जास्त चिंता जर कुठली असेल तर ती साऊंड सिस्टीमची असते. पण आज एवढी गोड साऊंड सिस्टीम, आता तुमचा किती वर्षापासून त्यांच्यासोबत संबंध आहे मला माहिती नाही, पण मागच्या जवळजवळ 3-4 वर्षापासून माझे त्यांचे खूप चांगले संबंध आहे. एवढी गोड साऊंड सिस्टीम, दादांच्या सेवेकरता कुठलीही गोष्ट त्यांना करायला सांगा, अट्टहासानं पुढे येतात. महिनाभर पंढरीच्या वारीमध्ये महिनाभर परवडत नसताना सुद्धा साऊंड सिस्टीमची सेवा दादा करता लावतात. एवढं मन मोठं असणाऱ्या व्यक्तीची साऊंड सिस्टीम तुम्ही लावली म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि म्हणून गोड अशी सेवा आमच्या दादांची, अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावलेली. तुम्ही सर्व सुंदर बसलेले आहात. फक्त एकच नियम आहे. माझा आवाज येतोय का महिला मंडळ? येतोय. नियम एकच आहे, फक्त कीर्तन चालू झालंय, मोजून आपल्याकडे 1 तास आहे आणि त्या 1 तासात आपल्याला सेवा करायची आहे. पण त्या 1 तासापर्यंत तुमचे चेहरे टवटवीत ठेवा. कसे ठेवा? कारण आजचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन कुठलं कीर्तन आहे? पगाराचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि प्रसादे सर्व दुःखाना, प्रसादाने सर्व दुःख जात असतं. व दुःख घालवण्याचं सामर्थ्य प्रसादामध्ये, तो प्रसाद आपल्याला भेटणार आहे. मग आपले चेहरे टवटवीत पाहिजे की पडलेले पाहिजे? कसे पाहिजे? तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन पडलं. कीर्तन पडत नाही. हा पडलं शब्द कोणी आणला मी त्याला शोधतोय. कीर्तनकार पडत नाही. कीर्तन कसं पडणार आहे? पण आपल्या ग्रामीण भाषेत मन आहे, कीर्तन थोडं डोक्यावरनं गेलं की कीर्तन बाबा पडलं. पण तसं काही नसतं. आपण हसत बोलत त्या ठिकाणी भगवंताच्या लीलांचं गुणानुवाद कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत पोहोचून आत्मिक समाधान प्राप्त करून ही सेवा गोड करून घेऊ. फक्त जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा हातानं टाळी, मुखानं नामस्मरण म्हणा. विठ्ठल विठ्ठल विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता म्हणे शोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. भगवान श्री तुकोबराई या अभंगातून भगवंताच्या स्वभावाचा आणि भगवंताच्या स्वरूपाचा महिमा वर्णन करतात. आजची ही सेवा काल्याची आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे सप्ताहातली सांगतेचं कीर्तन, समाप्तीचं कीर्तन. सप्ताह उत्सव किती दिवसाचा असो, तो 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो, 6 महिन्याचा असो की 1 वर्षाचा असो, पण त्या सप्ताहाची सांगता जर कशाने होत असेल तर ती मात्र काल्याच्या कीर्तनाने होत असते. बरीच लोक म्हणतात महाराज ही सांगताय, समाप्ती नाही. हो, याला समाप्तीचं देखील कीर्तन म्हणतात. समाप्ती म्हणजे काय हो? सम्य अधिक आप्ती बरोबर समाप्ती. सम्य म्हणजे सम्यक म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे आपनोती. साधकाला साधनाच्या माध्यमातून सिद्धात्मक ज्ञान ज्या दिवशी प्राप्त होतं त्याला समाप्ती असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 1 हे समाप्तीचं कीर्तन आहे, 2 हे पगाराचं कीर्तन आहे, 3 हे प्रसादाचं कीर्तन आहे. आजच्या कीर्तनामध्ये थोडा वेळ थांबणार नाही काय? नाही आजच्या कीर्तन मग तुम्ही तिकडे बघू नका, नाही तुम्ही माईक घेऊन तिथे जाईल. मग इकडे 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 बघा. आजच्या कीर्तनामध्ये अन्यत्र कीर्तनाचं मला सांगता येत नाही, पण आजच्या कीर्तनामध्ये प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट प्रसाद आहे. ऐका, आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द तुम्ही म्हणायचं प्रसाद आहे. काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये मृदंगाचार्यांच्या हातातून निघालेला प्रत्येक बोल आणि बोल काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये गायकाच्या मुखातून निघालेला प्रत्येक स्वर आणि स्वर काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये टाळकऱ्यांच्या हातात असणारे टाळ, या टाळातून निघालेला प्रत्येक ध्वनी आमच्या करता काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये विनेकरांच्या हातात जो विना आहे, तो विना वाजवल्यानंतर त्याच्यातून जो नाद ब्रह्म बाहेर निघतोय तो आमच्या करता काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये हा माईक प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये पखवाज प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये मॉनिटर प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये नवी चप्पल हा देखील काय आहे? नाही तो प्रसाद नाही. चप्पल सोडून बाकी सर्व प्रसाद आहे. नाहीतरी बघा, आपण रस्त्याने चालत असताना अनेक मडकी आपल्याला दिसतात, फुटलेली दिसतात. पण कधी कुठलं मडकं फुटलेलं असलं तर त्याचा तुकडा आपण घरी आणतो का? नाही. पण काल्याच्या कीर्तनामध्ये एकदा दहीहंडीचा अभंग झाला, काल्याचा अभंग झाला,
ही आमची माता माऊलींची गर्दी प्रसाद मिळवण्याकरता नाही, मग कशा करता? त्या हंडीचं खापरीचं तुकडं मिळवण्याकरता. कशा करता? म्हणले तो आमच्याकरता काय प्रसाद आहे. काय आहे? अन्यत्र तो प्रसाद नाही, मात्र आज तो प्रसाद आहे, म्हणून याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. आणि अशा ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये, आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांना आपला शहाणपणा बाजूला ठेवून फक्त एकच काम करावे. कुठलं काम? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्म्यानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण आजच्या कीर्तनात करायचं आहे, म्हणून याला काल्याचं कीर्तन म्हणतात. हे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. मंदिराचं बांधकाम किती मोठं असून किती कोट्यावधी रुपयाचं असू द्या, मंदिराला एकदा कळस बसला रे बसला की मंदिराचं काम पूर्ण होतंय. तसं सप्ताह किती मोठा असू द्या, पण ज्ञान यज्ञाची पूर्णाहुती जर कशाने असेल तर ती काल्याच्या कीर्तनाने. म्हणून याला पूर्णाहुतीचं कीर्तन, याला कलशस्थानीचं कीर्तन म्हणतात. ते म्हणजे आजचं कीर्तन आहे. मग एकदा काला झाला की हाला, आणि काला झाल्यावर जर एखादा बोवा गावात आला तर का आला? म्हणून काला. विठ्ठल विठ्ठल. आणि आपण भाग्यवान आहोत. भगवान श्री निवृत्तीनाथांच्या दरबारामध्ये भगवंताच्या आशीर्वादाने हा काला आपल्याला प्राप्त होतोय. कारण या काल्याचा जर, या प्रसादाचा जर आम्ही विचार केला तर हा प्रसाद महाराज दुर्लभ आहे. कुठे नाही? वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. अहो वैकुंठात काला नाही. 7 दिवस कधी कोणी कीर्तनाला आलं नाही कोटमगाववरनं, म्हणून आज कोटमगावातल्या 2-4 लोकांनी कोटमगावला फोन केला. नाम भाऊ, राम भाऊ म्हणले काय आज तरी कीर्तनाला या. आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे ना, आज तुम्हाला प्रसाद भेटणार आहे. रामभाऊनं तिकडनं पटकन उत्तर दिलं, म्हणले प्रसाद? मला प्रसाद पाहिजे असेल तर त्याच्याकरता त्र्यंबकला यायची काय गरज आहे? मी प्रसाद प्राप्त करण्याकरता स्वर्गात जाईल. कुठे जाईल? स्वर्गात. स्वर्गात कोण राहतं? बोला पटकन. स्वर्गात कोण राहतं? दानव की मानव? स्वर्गात कोण राहतं? अजून तुम्हाला माहिती नाही स्वर्गात कोण राहतं? स्वर्गात कोण राहतं? देव राहतात. कोण राहतात? स्वर्गात कोण राहतात? देव राहतात. देवांची मांदियाळी त्या ठिकाणी स्वर्गामध्ये. मग देव कोणाला म्हणतात? आमचे गुरुजी सहज प्रेमानं आणि विनोदानं म्हणायचे. देव म्हणजे कोण हो? देव कोणाला म्हणतात? ऐका. जो विष पीते हैं वो महादेव होते हैं, जो अमृत पीते हैं वो देव होते हैं, और जो रोज थोडी थोडी पीते वो पतिदेव होते. म्हणजे देवातला आणि पतिदेवातला फरक आम्हाला कळायला पाहिजे. 33 कोटी देव जर कुठे असतील तर ते स्वर्गामध्ये. मग आम्ही स्वर्गात काला घेऊ पण स्वर्गात काला नाही. मग ब्रह्मलोकात काला सेवन करू, ब्रह्मलोकात देखील काला नाही. बरं वैकुंठात जाऊ, वैकुंठात देखील काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याची आसे देव जडी झाले मासे, पोसोनिया आसे टिरी सांगा ते हात. बाबा काला प्राप्त करण्याकरता 33 कोटी देवांचा राजा ज्याचं नाव इंद्र आहे. हुशार. राजकारणातला सर्वात हुशार राजा म्हणजे इंद्र राजा. इंद्रदेवानं ठरवलं म्हणे आपल्याला काला पाहिजे, पण ऐका आपल्याला जो काला पाहिजे, आपल्याला जो प्रसाद पाहिजे त्याला फक्त भगवंताच्या हाताचा स्पर्श नको, तर आपल्याला भगवंताच्या हाताचा स्पर्श आणि संतांच्या हाताचा स्पर्श झालेला असा द्विगुणित असणारा काला आपल्याला सेवन करायचा आहे. मग काय करावं लागेल? मग इंद्रदेवाने सर्व
देवांना सांगितलं एक काम करा. म्हणले काय, आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी यमुना माईच्या पात्रामध्ये माशाचं रूप घेऊन बसावं लागेल. आणि एकदा गोपाळ त्या ठिकाणी हात धुण्या करता आलेत की देवाचा हाताचा स्पर्श आणि गोपाळ म्हणजे संतांच्या हाताचा स्पर्श झालेला काला आपल्याला सेवन करण्याकरता भेटेल. आणि मग आपण म्हणू शकतो कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. सर्व देवांना पटलो, सर्व म्हणले काही हरकत नाही. आणि सर्व निघाले. कुठे कुठे निघाले? त्या ठिकाणी गोकुळामध्ये. कुठे? त्या वाळवंटामध्ये. आणि तिथे निघाल्यानंतर यमुना माईच्या पात्रामध्ये सर्वांनी माशाचं रूप घेतलं आणि तिथं जाऊन बसलेत. पण इंद्रदेवाला असं वाटलं मी लय हुशार आहे. तसे बऱ्याच इंद्रांना आणि उंदरांना वाटतं की मी लय हुशार आहे. सांगू, माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा गैरसमज जर कुठला असेल, दोन गैरसमज नाना आपल्याकडे. किती? एक, प्रत्येकाला असं वाटतं जेवढा मी हुशार आहे तेवढं जगाच्या पाठीवर कोणीच नाही. माझा होनी ज्ञानी कोण आहे, माझा होनी ज्ञानी कोण आहे, माझा होनी ज्ञानी कोण आहे, माझा होनी ज्ञानी कोण आहे. विद्याल्पजानी गर्व शिरोमणी, विद्याल्पजानी सर्व शिरोमणी. माझा होनी ज्ञानी कोण आहे, माझा होनी ज्ञानी कोण आहे. माझा होनी ज्ञानी कोण आहे, माझा होनी ज्ञानी कोण आहे. विद्या अल्पजरी गर्व शिरोमणी, माझ होनी ज्ञानी कोण आहे. बाबा, थोडंफार ज्ञान असतं पण माणसाला असं वाटतं माझ्यासारखा हुशार कोटम गावात नाही, नाशिक जिल्ह्यात तालुक्यात आपला कोणी हात धरायचा, आपल्या नादाला कोणी लागायचं नाही, आपल्या एवढं हुशार कोणी नाही. तसंच इंद्राला सुद्धा वाटायचं माझ्या एवढं हुशार कोणी नाही. पण इंद्र विसरला, अरे तू जर चतुर आहे तर जो गोपाळांना काला वाटतोय तो कोण आहे? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्यासी खाणी, मुकुट सकडामणी, धन्य तोची विठोबा. तो चतुरांचा शिरोमणी आहे. भगवान परमात्म्याने ओळखलं आणि गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, आज मात्र त्या ठिकाणी प्रसाद सेवन केल्यानंतर, काला खाल्ल्यानंतर कोणीही हात धुवायला यमुना माईच्या पात्रात जायचं. गोपाळ म्हणले ठीक आहे कृष्णा, नाही जाणार. पण किती चांगले गोपाळ असले तरी एखादा आगाऊ, बोला ना, एखादा आगाऊ किती चांगले असले तरी एखादा आगाऊ असतो. एक म्हणे कृष्णा, बाकीचे म्हणतात आम्ही जाणार नाही, पण मी सांगतो मी गेल्याशिवाय राहणार नाही. कृष्ण भगवान परमात्मा म्हणू लागले, अरे बाबा नाही सांगितलं ना, नाही मी जाईल. तू जाईल तर तुला मग आता कालाच देणार नाही. म्हणले देवा तसं नाही, पण माझा एक प्रश्न आहे. संकुचित वृत्तीचा व्यक्ती, देवा प्रसाद खाल्ल्यानंतर हात उष्टी होतील, मग ती हात धुवायची तरी कुठे? मग भगवान परमात्मा सांगतात, पोसोनिया हासे टिरी सांगते हात. भगवान परमात्मा हसत म्हणाले, आज हात धुवायचे नाही. मग काय करायचे? दोघं हात घ्यायचे आणि माग पुसून घ्यायचे. आता तुम्ही समजणे वाले कोई इशारा कापे आहे ना का, माग पुसून घ्यायचे. म्हणजे एवढा दुर्लभ असणारा काला जो 33 कोटी देवांच्या राजांना दुर्लभ आहे. ऐका, इंद्र कोणालाही बनता येतं. आजच्या कीर्तनात सांगतो, एवढं घरी येऊन जा आणि उद्यापासून सुरुवात करा. एकदम सोपी साधना आहे. तुम्हाला जर 33 कोटी देवांचा राजा, कैलास दादा, शरद दादा, तुम्हाला कोणालाही नाना 33 कोटी देवांचा राजा इंद्र जर व्हायचं असेल ना, एकदम सोपं आहे नाना. काय करायचं? घरी जायचं आणि शुभ मुहूर्त बघून त्या ठिकाणी राजसूय यज्ञाला सुरुवात करायची. आणि त्या यज्ञाला सुरुवात केल्यानंतर 365 दिवसापर्यंत तो यज्ञ चालला पाहिजे. आणि त्या यज्ञामध्ये जास्त काय नाही, 365 दिवसांपर्यंत तो अग्नी बंद नाही झाला पाहिजे, म्हणजे अग्नी थांबला नाही झाला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या 365 दिवसांपैकी 365 दिवस 24 तासापर्यंत अखंड फक्त हत्तीच्या सोंडी एवढी गावरान तुपाची धार 365 दिवस आपल्याला ते यज्ञ ठेवायचे. एवढं सोपं इंद्र होणं चालेल ना? पण ऐका, एवढं इंद्रपद उपभोगून देखील 33 कोटी देवांचा राजा असून देखील त्याला जो काला प्राप्त झाला नाही, तो काला आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतोय. मग का हो? प्रश्न असा आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्राला काला भेटला नाही, तो काला फक्त गोपाळांना भेटला नाही, तर गोपाळांच्या टिरीला सुद्धा भेटला. यात काय गंमत आहे?
तर यात गमत अशी, आज भगवंताच्या श्यामसुंदरच्या लीलाच आपण बघणार आहोत. भगवान परमात्मा काय करायचे, ज्या ज्या वेळेस गोपिकांना भगवंताची आठवण पडायची, ते कामात रमून जायचे, त्या त्यावेळेस भगवान परमात्मा काय करायचे, घरात प्रवेश करायचे. लहान बाळ झोपलेलं असलं की त्या पाडण्याजवळ जायचं, त्या लहान बाळाला छोटीशी मांडीवर चिमटी काढायची, मागच्या बाजूला चिमटी काढायची, आणि चिमटी काढली की त्या बाळानं रडावं, आणि बाळ रडायला लागलं की मग गोपिकाला सुधरत नव्हतं नेमकं काम करावं की बाळाला सांभाळावं, आणि तिला दुःख व्हायचं, आणि त्या दुःखामध्ये ती भगवंताला आठवायची. भगवंताचा एकच अट्टहास की माझ्या भक्ताला माझा विसर एक अर्धा क्षण सुद्धा पडता कामा नये. म्हणून ऐका, भगवंतानं केलेली ती लीला आहे. गोपाळाच्या त्या लहान बाळाच्या टिरीला चिमटी काढली आणि मग तो रडायला लागला, आणि गोपिकेनी त्याला जवळ घेतलं. ऐका, जगाचा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हात त्या गोपाळांच्या टिरीला लागला, म्हणून इंद्राला दुर्लभ असणारा काला गोपाळांच्या टिरीला भेटला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि असा हा दुर्लभ असणारा काला आम्हाला भेटतोय. मग तुम्ही म्हणणार, महाराज जर हा दुर्लभ आहे तर मग तो आम्हाला का प्राप्त होतोय? त्याचं कारण असं आहे, काही गोष्टी ह्या प्रयत्न साध्य असतात, काही गोष्टी या प्रारब्ध साध्य असतात, काही गोष्टी अधिकार साध्य असतात, आणि काही गोष्टी मात्र कृपा साध्य असतात. ऐका, काही गोष्टी प्रारब्ध साध्य आहेत. तुम्हा मला मिळालेला मनुष्य जन्म हा कुठला भाग आहे? कुठला आहे? प्रारब्ध. आपलं प्रारब्ध होतं म्हणून मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला. चला, काही गोष्टी प्रयत्न साध्य आहे. आता माझा दादा गोड पखोज वाजवतो, आदिनाथ नाव आहे ना, आदिनाथ गोड पखोज वाजवतो. आता ते आदिनाथ म्हणजे नाथांची सेवा करणारे आदिनाथ आहेत, नाही का? ऐका, आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा. ऐका, आदिनाथ दादा गोड पखोज वाजवतो. आता जर मी म्हणलो की तुम्ही बाजूला बसा आणि आपल्यातला एखादा पखोज वाजवायला बसला, शक्य आहे का? ते बोल वाजवतात, आपण काय वाजवू? ढोल वाजवू. ढोल काय वाजवू? कारण प्रयत्न केल्याशिवाय ती कला, तो गुण प्राप्त होत. काही गोष्टी प्रारब्ध साध्य आहेत, काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत. एखादा म्हणाल मला डॉक्टर व्हायचंय, एखादा म्हणाल मला वकील व्हायचं, एखादा म्हणाल मला इंजिनियर व्हायचंय. मग काय करावं लागेल? रोज सकाळी संध्याकाळी दाबून 4 भाकरी खाव्या लागतील. संध्याकाळी 8 वाजता झोपायचं, सकाळी 8ला उठायचं, उठलं की स्नान संध्या करायची, पुन्हा जेवायचं, पुन्हा झोपायचं. होईल का तो डॉक्टर? बोला ना, बोला ना, होईल का? होईल का पोलीस? काय करावे लागतील त्याच्याकरता? प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय डिग्री प्राप्त होत नाही. म्हणजे काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, तसं काही गोष्टी हे अधिकार साध्य आहेत. ज्ञान हे अधिकारानं प्राप्त होत असतं. पण ऐका, एखाद व्यक्तीनं प्रयत्न जरी नाही केले, प्रारब्धात जरी नसलं, अधिकार जरी नसला, पण देवाची जर कृपा झाली तर त्याला प्रयत्न न करता, प्रारब्धात नसताना, अधिकार नसताना ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि याच्याकरता आमच्याकरता सर्वात मोठं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढेला मुष्टी पोहे घेऊनिया त्याच्या भेटीला गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा केला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लाव. शुद्ध भाव बघून कुठे गेलेत? देवाकडे. प्रयत्न केले नाहीत. प्रारब्ध काय होतं? 18 विश्व दारिद्र्य होतं, अधिकार नव्हता, पण देवाची कृपा दृष्टी झाली. जशी सोन्याची द्वारका तशीच सोन्याची सुदाम नगरी बनवली. तसं आपल्या प्रारब्धात नाही, आपले प्रयत्न नाही, आपले अधिकार नाही, पण आपल्यावर विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांची कृपा झाली. म्हणून दुर्लभ असणारा इंद्राला तो काला आज आमच्या सारख्या जीवाला या ठिकाणी भेटतोय. विठ्ठल कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव. आणि तो काल्याचा प्रसादाने त्या निमित्तानं आजची ही सेवा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. तुकोबराय भगवंताच्या स्वभावाचा महिमा सांगतात. ऐका, जो जगाचा जगदीश्वर भगवान पांडुरंग परमात्मा आहे, जो जगाचा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, याचा एक स्वभाव आहे. कसे? टिट फॉर टॅट, जशास तसे. भगवान परमात्मा म्हणतात, तू माझ्यासोबत कुठलंही नातं जोड, मी ते नातं मात्र तुझ्या सोबत निभवायला तयार आहे. कोण कहते हे भगवान खाते नाही? कोण म्हणतं भगवान खात नाही?
नामदेव महाराज की तरह हम खिलाते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, मीराबाई की तरह हम सुलाते नहीं. कोण म्हणतं भगवान परमात्मा झोपत नाही? कोण म्हणतं भगवान परमात्मा जेवत नाही? कोण म्हणतं भगवान परमात्मा खेळत नाही? कोण म्हणतं भगवान परमात्मा बोलत नाही? भगवान परमात्मा बोलतो, खेळतो, रांगतो, जेवतो, हसतो, रडतो, सर्व करतो. फक्त पहिलं ते नातं तुम्हा आम्हाला देवासोबत जोडावं. म्हणून आजपासून सर्व गोष्टी बाजूला ठेवा. आम्ही जोडलेली नाती ही कुठपर्यंत येणार आहे? स्मशानापर्यंत. कुठपर्यंत? पण तिथून पुढे जर कोण येईल, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, तुका म्हणे विठोधरा, तुका म्हणे विठोधरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. मग काय करायचं? याच्या त्याच्यासोबत नातं जोडण्यापेक्षा देवासोबत नातं जोडा. म्हणा देवाला, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. देवा तू कोण आहे? तूच माझी आई आहे आणि तूच माझा बाप आहे. देवा पुढे हात जोडायचे आणि देवाला म्हणायचं, देवा तू कोण आहे? तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मनोनी घे सेवा, पोटी घाल पाप. देवा तूच आई आहे आणि देवा तूच बाप आहे. म्हणून देवा माझी सुद्धा आता एकच इच्छा आहे, काय? तूच आमच्या करता यावं. मग तो कोण असेल? तो श्याम सुंदर असेल किंवा हारे का सहारा खाटू श्याम मारा तो असेल. मग तो कसा काय येणार? पण आला पाहिजे. हारे के सहारे मेरे हार हरावना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे हार हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. असं नाही म्हणतायत का? मग संतांच्या भाषेत म्हणा, रंगाई ओ भुवे, रंगाई ओ भुवे, विठाई की ठाई माझी कृष्णाई कानाई, रंगाई ओ भुवे, रंगाई ओ भुवे. देवा तू माझ्या करताय, कारण इथून पुढची सर्व नाती देवा तुझ्या सोबत आहे. विठ्ठल विठ्ठल. तू आमच्या करता कोण आहे? विठ्ठल माय बाप तुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल माय बाप तुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विठ्ठल नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे.
भगवान परमात्मा आमच्या करता सर्व काही आहे. माता पिता बाई बंधू सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. मग त्या भगवंतासोबत कुठलंही नातं जोडलं तरी तो भगवान परमात्मा तेवढ्याच ताकदीनं ते नातं निभवतो. तुम्ही देवाला मित्र बनवा, देव तेवढ्याच ताकदीनं मित्रत्व निभवेल. देवाला तुम्ही बंधू बनवा, देव तेवढ्याच ताकदीनं ते नातं निभवेल. देवाला तुम्ही शत्रू बनवा, तेवढ्याच ताकदीनं देव ते नातं निभवेल. एक साधक उठला आणि तुकोबारांना म्हणला, तुकोबाराय तुम्ही म्हणतात ते खरं आहे, पण या जगाच्या पाठीवर असं कोणता पुरावा तुमच्याकडे आहे का हो, क्या या विश्वाच्या मालकानं, या विश्वाच्या मालकासोबत कोणी नातं जोडलं आणि विश्वाचा मालक असणारा हा जगाचा जगदीश्वर भगवान परमात्मा याच्यासोबत कोणी नातं जोडलं ना, हा त्याचा लेकरू म्हणून जन्माला आला, बाळ म्हणून जन्माला आला. तुकोबाराय म्हणतात लांब काय जातात, मीच तुम्हाला सांगतो विश्वाचा जनिता असणारा भगवान परमात्मा पण एक भक्ताचं त्या ठिकाणी लेकरू म्हणून तिच्या पदरात त्याच्या उदरात जन्माला येतो आणि ती भक्त त्याला आई म्हणून संबोधते. अभंगाचं प्रथम चरण. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, हा जगाचा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा मात्र एका जीवाला म्हणजे यशोदेला, यशोदा माईला त्या ठिकाणी आई म्हणून संबोधतो. मने यशोदेसी माता, सर्व जगानं ज्याला आई म्हणावं आणि सर्व जगानं ज्याला बाप म्हणावं तो सर्वांचा बाप आणि आई असणारा भगवान परमात्मा मात्र मने यशोदेसी माता. कुठे हो तर गोकुळामध्ये. आपल्याला सर्व कथा भाग माहिती आहे, जास्त वेळ नाही म्हणून जास्त पोवापो करत नाही. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू हसे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. भगवान परमात्मा जन्माला आले मथुरेत, तिथून भगवंताची बदली झाली. भगवान परमात्मा कुठं आणलेत, गोकुळात आणलेत. गोकुळात आल्यानंतर नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये ज्या ठिकाणी यशोदामाई झोपलेली आहे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला टाकून तिथली माया सोबत घेऊन वासुदेवजी निघून गेलेत. सकाळ झाली 4 वाजलेत आणि सकाळ झाली 4 वाजल्यानंतर गोपिका जाग्या झाल्यात. आता पहिल्याच्या महिला क्या होत्या, पहिल्या गोपिका या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजता उठायच्या. आताच्या पण ब्रह्ममुहूर्तावर उठतात, फक्त आताचा ब्रह्ममुहूर्त हा 4 वाजेचा नाही तर 8 वाजेचा आहे. किती वाजेचा आहे, 8 वाजेचा. सुरुवातीला 4 वाजेला 4 वाजता गोपिका उठली. यशोदा माईच्या खोलीतून लखलखीत प्रकाश येतो तरी कसला हे बघण्याकरता पुढं सरसावली. कावड बाजूला केलं आणि पाहिलं तर जगातलं सर्वात रूपवान तेजस्वी गोंडस बाळ त्या यशोदा माईच्या बाजूला त्या ठिकाणी खेळताना दिसलं. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. निरखीत गेलीये, निरखून देवाला पाहिलं. 2 मिनिटाकरता समाधी लाभली. आता मात्र गोपिका सुद्धा म्हणू लागली, आता निश्चंतीने पावलो विसावा. त्या भगवंत परमात्म्याला पाहिलं, आता मात्र विश्रांती प्राप्त झाली, आता निश्चंती प्राप्त झाली. आता तसंच पडत पडत त्या ठिकाणी अंगणात आली आणि त्या ठिकाणी सकाळी 4 वाजता नंद बाबा मात्र त्या ठिकाणी गोधन करत होते. गोधन म्हणजे काय, गाईचं दूध काढत होते. गोधन करत असताना सकाळी 4 वाजता
त्या गोपिकानं दरवाज्यातून उभं राहावं आणि नंद बाबाच्या दिशेनं आवाज द्यावा, नंद भैया. किती वाजता? 4 वाजता. नंद भैया. नंदबाबा म्हणतात, एवढ्या सकाळी 4 वाजता मला आवाज तरी कोण देतंय? आवाजाच्या दिशेनं कान नेले तेव्हा लक्षात आलं, अरे ही दुसरी तिसरी कोणी नसून कोण आहे, तर आपली बहीण सुनंदा आहे. तिकडनं आवाज आला, नंद भैया. इकडनं लगेच नंद बाबा म्हटलं, क्या हुआ सुनंदा? आणि मग त्या ठिकाणी सुनंदा म्हणू लागली, नंद भैया पको लल्लो भयो. टाळी वाजवा, टाळी. नंद भैया पको लल्लो भयो. हो लल्लो भयो जी, लल्लो भयो. हो लल्लो भयो जी, लल्लो भयो. नंद भैया पको लल्लो भयो. नंद भैया पको लल्लो भयो. बधाई हो भैया, बधाई हो. क्या हुआ? नंद भैया आपको लल्लो भयो. आणि ऐन तारुण्यामध्ये, भर तारुण्यामध्ये 90 वर्षाचं वय नंद बाबाला मुलगा झाला. किती वर्षामध्ये? ऐकताय ना? किती वर्षामध्ये? श्रीमद भागवतात वर्णन, 90 वर्षामध्ये भगवंताचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि नंद बाबा त्या ठिकाणी पिता म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाले. ऐका, म्हणून माणसानं कधी धीर सोडू नये आणि हार मानू नये. नंद बाबा, कारण शास्त्र पुराण आपल्या करता या घटना ज्या आहेत, शास्त्र पुराणातल्या ज्या कथा आहेत, या आमच्या करता फक्त मनोरंजन म्हणून नाही, तर परिवर्तना करताय. सांगू का, कथा कीर्तन हे परिवर्तना करताय. खरं सांगू, एक जण मला म्हणे, कैलास दादा म्हणे, का हो तुम्ही रोज कीर्तनाला जातात, लोक रोज कीर्तनाला येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा उदो आहे महाराज. एवढे मोठमोठे उत्सव, एवढे मोठमोठे मंडप, एवढे मोठमोठे कथा, एवढे मोठमोठे श्रोते, एवढे मोठमोठे गुणीजन, एवढे मोठमोठे कीर्तन उत्सव. सध्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची महासिंहस्थ पर्वणी चाललेली आहे, नाही का? अनेक सुशिक्षित बेरोजगार माझ्या जवळ आला आणि मला म्हणलं, महाराज सर्वे कीर्तनाला जातात, पण कीर्तनाला जाऊन भेटतं तरी काय? सांगा, मी बेरोजगार आहे, कीर्तनाला गेल्यानंतर माझी परिस्थिती बदलेल का? त्याला म्हटलं, राजा ऐक, कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन ऐकून माणसाची परिस्थिती बदलत नाही. म्हणजे मग कीर्तन ऐकून माणसाची परिस्थिती बदलत नाही, बदललेल्या परिस्थितीला स्थिर राहण्याची स्थिती जे प्राप्त करून देतं त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हातारपणामध्ये मुलगा झाला, आनंद झाला, बधाई हो, बधाई हो, बधाई हो. आणि आता मात्र सर्वांनी नंद बाबाच्या द्वारापुढे त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे. नंद गरा नंद भयो, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. नंद गरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. सर्वांनी यावं, त्या भगवंताला बघावं, ज्याने त्यांनी आपापल्या पद्धतीने भगवंताचं त्या ठिकाणी गुणानुवाद करा. गवळानं म्हणत गवळानीला पुत्र झाला यशोदेला. म्हणते गवळानीला न पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे कोणी वाटी सुंट बडे. एक धावी एक पुढे वाटी सुंट बडे. गवळानं म्हणत गवळानीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. प्रत्येकाने यशोदेच्या नंदबाबाच्या राजोड्यानं धाव घ्यावी. प्रत्येकानं कृष्णाला बघावं. कोणी कृष्णाला काय म्हणतोय, कोणी कृष्णाला काय म्हणतोय, कोणी कृष्णासाठी गुणगान गातोय, कोणी पाण्य गातोय, कोणी अंगाई गातोय. असं करता करता तो उत्सव, जन्म उत्सव त्या ठिकाणी साजरा झाला. भगवंताचं बारसं झालं आणि भगवंतानी बरोबर 6व्या दिवशी, कितव्या दिवशी ऐकताय ना ऐ, कितव्या दिवशी? 6व्या दिवशी भगवान परमात्म्यानं बरोबर 6व्या दिवशी पुतनेला मारलं. कितव्या दिवशी? 6व्या दिवशी. 6 दिवसाचे होते माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा.
पुतणीला मारलं. नंतर महाबळ भट्टाची फजिती केली आणि फजिती केल्यानंतर आता वेळ कमी असल्यामुळे भगवान परमात्मा थोडेसे मोठे झाले आणि रांगायला लागले. तडवे तडात टेकिता, तडवे तडात टेकिता, डाव्या गुडघ्याने रांगता, रंगनी रंगना तुम्या देखीला सये, रंगनी रंगनाच तुम्या देखीला सये. तडवे तडात टेकिता, डाव्या गुडघ्याने रांगता, रंगनी रंगनाच तुम्या देखीला सये. रंगनी रंगनाच तुम्या देखीला सये. भगवान परमात्मा रांगायला लागले. पण कसे रांगताय? तुमच्या प्रत्येकाच्या घरात माता माऊली देवघर आहे का? देवघर आहे ना? त्या देवघरात कुठला देव असेल नसेल, पण माझा एक देव आहे ज्याचा एक हात आणि एक पाय जमिनीला आहे. कुठला देव? तो लंगडा देव नाही, रंगनाथ. रंगनाथ भगवान आहे. कोण आहे? रंगनाथ भगवान. आणि भगवान परमात्मा रंगनी रंगनाच तो म्या देखीला सई. भगवान परमात्माने कसं रांगाव संत वर्णन करतात. तळवे तळात टेकिता, डाव्या गुडघ्याने रांगता, रंगनी रंगनाच तो म्या देखीला सई, रंगनी रंगनाच तो म्या देखीला सई. जनाबाई तर म्हणतात रांग तसे रंग अंगणी, माथा जावडाची वेणी, पायी पैंजनानी निवाडे, हाती लोणियाचे गोडे. रांगता रांगता थोडेसे माझे प्रभू मोठे झाले आणि रांगता रांगता थोडे मोठे झाल्यानंतर आता भगवान परमात्मा बोलायला लागले. मग लहान असताना पहिल्यांदा बाळ बोललं की आई वडिलांना खूप कौतुक वाटतं. दोनदा कौतुक वाटतं. कधी? पहिल्यांदा बोलतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा केव्हा? हा, तुम्हाला कळतंय म्हणजे मला काय म्हणायचंय. दोनदा माणसाला कौतुक माणसाचं वाटत असतं. भगवान परमात्मा बोलू लागले. तुकोबाराय म्हणतात हा जगाचा जगदीश्वर आपल्या भक्ता करता काय करतो, तर आपल्या भक्ता करता लहान होतो आणि लहानच होत नाही तर म्हणे शोधेसी माता विश्वाचा जनिता. हे जेने हे विश्व निर्मिले तो भगवान परमात्मा. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणो हाले जगाते चाळीता. तो भगवान परमात्मा यशोदेला माता म्हणतो. मग याचं कारण काय? तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण असं आहे, हा भगवान परमात्मा फक्त भक्तांचा अंकित असतो. अभंगाचं दुसरं चरण. ऐसा भक्तांचा अंकित, ऐसा भक्तांचा अंकित, ऐसा भक्तांचा अंकित, ऐसा भक्तांचा अंकित, अंकित लागी तैसी लावी प्रीत. बाबा हा भक्तांचा अंकित असतो. मग का हो, जो विश्वाचा जनिता आहे, जो यशोदेला माता म्हणतो, जो भक्ताचा अंकित आहे, त्या भगवंताचं नाव काय? त्या भगवंताचं नाव कृष्ण परमात्मा आहे. कारण भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्या त्यासी अवतार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. पण श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहेत. किती अवतार? बोला किती अवतार? 24. मग कृष्ण अवतार कितवा?
24 अवतार कुठले ते सांगतो, मग कृष्ण अवतार कितवा ते सांगतो. ऐका, पटपट मोजा, आपल्याकडे वेळ कमी. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार आलेत. कुठले? ऐका, मोजा पटपट. मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, वेणपुत्र, ऐगिरी, ऋषभ, नर, नारायण. किती झाले? म्हणून 24. हा, किती झाले? 24, 23. मी तुमच्याच बाजूला राहतो, काळजी काय करत. हंस, शेवटचा अवतार हंस. मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, वेणपुत्र, हैग्रीव, ऋषभ, नर, नारायण. किती झाले? 23. आणि 24वा हंस अवतार. भगवंताचे 24 अवतार आहेत. मुख्य 10 अवतार आहेत. गर्ग संहितेमध्ये 6 प्रकार आहेत. अंश अवतार, अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार. आणि परिपूर्णतम अवतार जर कुठला असेल तर पूर्ण अवतार रामकृष्ण. आणि राम आणि कृष्ण अवतारापैकी कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्मा जगाचा जगदीश्वर म्हणे यशोदेसी माता. कारण काय? तो फक्त भक्तांच्या अंकित असतो. त्याला दुसरं कोणी काही सांगितलं तरी तो करत नाही. पण आपल्या भक्ताकडे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी कामन सांगता करी कामन सांगता करी भक्ताची घरी कामन सांगता करी कामन सांगता करी कामन सांगता परमात्मा भक्ताकडे न सांगता काम केल्याशिवाय राहत नाही. कारण तो भक्तांचा अंकित आहे. मग भक्तांनी जिंकलं कशामुळे? तर फक्त एकाच साधनामुळे, ते भक्तीमुळे. कशामुळे? भक्ती ते न मन, वैराग्य तो त्याग. म्हणून ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, तत्वज्ञान या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. पण या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलण्यापेक्षा माणसानं ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, तत्वज्ञान हे मिळवण्यापेक्षा माणसानं भक्ती केली पाहिजे. काय केलं पाहिजे? भक्ती. कारण भक्ती एकमात्र साधन असे जे तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देत आहे. विठ्ठल एकमात्र साधन जर कुठलं असेल तर ती फक्त भक्ती आहे. मग माणसानं बाकी ना, मला सांगा ना, गोपिकांनी कुठलं आत्मज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान मिळवलं? पण त्या भगवंताची फक्त दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे रात्रंदिवस कृष्ण 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 जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण. बस हीच भक्ती बघून माझा जगाचा जगदीश्वर भगवान परमात्मा लहान झाला, त्यांचा अंकित झाला. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. न सांगता काम करायला लागला. आणि असा असणारा भगवान परमात्मा विश्वाचा जनिता जरी असला तरी म्हणे यशोदेची माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. आता याच्या खाली अंडरलाईन करा, लागे तैसे लावे प्रीत. आमच्या घरात रोज स्वयंपाक होतो ना घरी? तुमच्या घरी स्वयंपाक होतो का? इकडे सप्त्याला होतो. बरं आहे. काही काही लोक खूप सुंदर स्वयंपाक बनवतात. एवढा गोड स्वयंपाक. मी 1 वर्ष, मला आठवतं, वाटतं 3-4 वर्ष झाले असतील कोटमगावला. 3-4 वर्ष आधी मी 4-5 दिवस होतो सप्त्याला, म्हणजे 2 वर्ष होतो. एवढा सुंदर स्वयंपाक बनवायचे पगारे बाबा. एवढा गोड स्वयंपाक, एवढा सुंदर स्वयंपाक, खायलाही आनंद वाटायचा. पण खाणाऱ्याला आनंद कधी वाटतो? ज्यावेळेस खाऊ घालणारा आनंदित असतो, नाही का? खाऊ घालणारा चांगला असेल तर खाणाऱ्याला मजा आहे. खाऊ घालणारा चांगला नसेल तर खाणाऱ्याला काय मजा आहे? परवाच्या दिवशी आम्ही कीर्तनाला गेलो. आमचे रोहन दादा, आम्ही बसलेलो होतो. ते घरमालक बसलो मध्ये म्हणलं, आण चपाती आण, वाढ बाबाला वाढ. घरी काय भेटतं? म्हटलं घरी बाजरीचं बट्ट. भेटत नाही असं नाही, भेटत असतं. एवढं झाल्यावर थांबलं नाही तात्या ते. जेवण झालं ना, आम्ही बसलो. त्या दिवसापासून मी ठरवलं लवकर कीर्तनाच्या गावाला जायचं नाही. कारण बसल्या बसल्या ते मला म्हणतं, मग झालं का जेवण? म्हटलं कशी होती भाजी? छान. चपाती? छान. भात? मस्त. पोट भरलं का? हो. घरी हेच भेटतं का? मग घरी काय गाजरं खातो का? ही पद्धत आहे. लागी तैसी. आम्ही वारकऱ्याला जीव लावत नाही हो. आम्ही देवाला कधी जीव लावणार महाराज? आणि खरं सांगू का, तुम्ही वारकऱ्याला जीव लावा, तुम्हाला देवाला जीव लावायची गरज नाही. वारकऱ्याला जीव लावला तर तो जगाचा जगदीश्वर भगवान परमात्मा तुमच्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. मग जीव आपण त्याला लावला पाहिजे. लागी तैसी लावी प्रीत. गोपिका म्हणते ना, लगन तुमसे लगा बेठे
लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. त्या भगवान परमात्मा समोर प्रीती निभवा. तो भगवान परमात्माला तुम्ही जेवढा जीव लावणार तेवढं तर तुम्हाला लावा. सध्या परिस्थिती ही येतात ह्या बोलायला शोकांतिका वाटते. एखादं कीर्तन ऐकून जर एखाद्या माणसाच्या मनावर परिवर्तन झालं ना तर तो माळ घालायला सुद्धा घाबरतो. का बरं? तो म्हणतो माळ घातली आणि आतापर्यंत माझ्याकडे बघणाऱ्या लोकांनी वेगळ्या दृष्टीनं बघायला लागले, नाव ठेवायला लागले, मग मी काय करायचं? अरे ठेवू दे लोकांना नाव. माळ घातल्यानंतर जग काय म्हणतो हा विचार करण्यापेक्षा जगदीश्वर काय म्हणतो याचा विचार कर, तू तरुण जाशील. विठ्ठल भक्तांनी त्याला एवढा जीव लावला म्हणून तो दुर्लभ असणारा देव त्या भक्तांकरता धावून आला. नाही तर माझा देव किती दुर्लभ आहे. माऊली म्हणतात ना, योगिया दुर्लभ तो म्या देखिला सजनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला सजनी. तो दुर्लभ असणारा देव पण गोपिकांना का भेटला? कारण गोपिकाचा भाव होता. एक गोपिका अंगणात उभी राहिली आणि एक गोपिका अंगणात उभी राहून कैलास दादा वरती बघू लागली आणि आकाशात बघत असताना तिला कावडा जाताना दिसला आणि त्या कावड्याला जाताना त्या गोपिकेनं पाहिलं आणि त्या कावड्याला बघून ती गोपिका आपला भाव प्रगट करू लागली. त्या कावड्याला बघू लागली आणि कावड्याकडे बघत बघत गोपिका म्हणते, काय म्हणते ऐका. कागा सबतन खायो के मोरा चुन चुन खायो मासरे. ये दो नैना मत खायो इन नैनों में कृष्ण मिलन की आस. मोसे नैना 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 मोसे नैना 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 मोसे नैना 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 मोसे नैना छाप तिलक सब चीनी रे. मोसे नैना मिलई के नैना मिलई के नैना मिलई के छाप तिलक सब चीनी रे. मोसे नैना मिलई. काय भाव आहे त्या गोपिकाचा आणि तो भाव आहे म्हणून भक्ताची प्राप्ती आहे. म्हणून भक्ताला देवाची प्राप्ती आहे. लागे तैसे लावी प्रीत. मग त्यांची भक्ती बघून भगवान परंतु काय करतो? तुकोबराय म्हणतात तो निष्काम आहे, निराळा आहे. निष्काम निराळा. पण गोपीला वेल्या चाडा. एवढा चाळा लावला, एवढा चाळा लावला की एक गोपिका म्हणते, हरिने माझे हरी रे चित, रे माझे हरी रे चित. माझे हरिले चित्त बारवित्त विसरली आता कैसे जावो गरा नोहे बरा लौकिक. देवानं माझं चित्त चोरलं, माझं मन चोरलं. मन चोरलं म्हणून तो कोण आहे? मनमोहन मुरली वाला नंदाचा बेला. मनमोहन मुरली वाला नंदाचा बेला. मनमोहन
म्हणून कोण आहे? मनमोहन मुरलीवाला. तो भगवान परमात्मा सर्वांना काय करतो? लागे तैसे लावे प्रीत. आम्ही जर त्याला देवाला प्रीत लावली तर तो भगवान परमात्मा तेवढ्यावर थांबत नाही. निष्कामनी राडा गोपी लावेल्या चाडा. आणि तुकोबराय म्हणतात, भक्ता करता निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा सगुण साकार होऊन येतो. अभंगाचं शेवटचं चरण. कामने आले कामने आले रूपाने कामने आले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये भगवंताची एखाद लीला बघून सेवेला पूर्ण विराम देऊ. त्याआधी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे चुले चाले मोडायचे, मांडी वाढून बसायचं, हातानं टाळी मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. भजन करा माय बाप. माझे वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे दे ये प्रेम काय कळा. भगवान परमात्मा मोठे झाले, रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले, चालता चालता खेळायला लागले, आणि खेळता खेळता चोऱ्या करायला लागले. चुरा चुरा कर माखन खाया, गवलन का आनंद कोर कन्हैया, काय बराई दिखावत मोही, जानत हो प्रभू बन तेरा सबरी. भगवान परमात्म्यानं चोरून चोरून माखन खावं. देवानं जगातली पहिली पार्टी तयार केली. कुठली पार्टी? माखन चोर पार्टी. आपण नेहमी ऐकतो भगवंतानं अनेक प्रकारे चोऱ्या केल्यात, पण भगवंतानं फक्त दह्या दुधाची चोरी नाही केली. भगवंतानं चित्ताची चोरी केली, भगवंतानं मन चोरलं, भगवंतानं समाधान चोरलं. असा असणारा चित्त चोर, माखन चोर भगवान परमात्मा आपल्या गोपाळांना घेऊन चोऱ्या करायला लागला. मग एकानं सहज विचारलं, काल्याच्या कीर्तनात पहिल्यांदा ऐकलं आणि विचारलं, म्हणे का तुम्ही कीर्तनातून सांगतात हे चांगलं, ते वाईट, ते वाईट, हे चांगलं. पाप पाप काय? खोटं बोलणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे. मग तुम्ही जर म्हणतात खोटं बोलणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, तर तुमचा जगाचा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येक काल्याच्या कीर्तनामध्ये चोऱ्या करतो. मग चोरी करणं पाप आहे, तर तुमच्या देवाला पाप लागत नाही का? नाही लागत. का बरं नाही लागत? देवाचं म्हणणं होतं. गोपाळांनी देवाला विचारलं होतं, ऐक, गोपाळांनी देवाला विचारलं होतं, म्हणे देवा, म्हणले काय? आपण तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं याल तरी यारे लागे, अवघे माझ्या माझे माझे, आजी देतो पोटवरी, पुढे म्हणाला तो वरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. चोरी करायची देवा, पण देवा चोरी करणं तर पाप आहे ना. इकडे 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 लक्ष द्या माझ्याकडे. चोरी करणं तर पाप आहे ना. भगवान परत म्हणतात चोरी करणं पाप नाही. म्हणे नाही, म्हणे नाही. म्हणे कसं काय नाही? अहो तुम्ही धर्माची मूर्ती आहात, पाप पुण्य तुमच्या हातात आहे, पण याचा अर्थ असा नाही की चोरी केली की पाप लागणार नाही. म्हणजे लागणार नाही. फक्त एक काम करायचं, ऐका, जगातली किती मोठी चोरी करा, फक्त एक मंत्र म्हणायचा, पाप लागणार नाही. कुठला मंत्र सांगू का?
येईल का तुम्हाला कामाला थोडाफार? आहे का? एकच मंत्र, पाप लागणार नाही. देव म्हणले, गोपाळाने विचारलं कुठला मंत्र? म्हणे चोरी केली की 3दा हा मंत्र म्हणायचा. कुठला? कफलम कफलम कफलम. 3दा म्हटलं की चोरी केली तरी पाप लागत नाही. किती मोठी चोरी करा तुम्ही, चोरी करा, मंत्र म्हणा, फक्त मंत्र मी दिला हा कोणाला सांगू नका. विठ्ठल विठ्ठल. शेवटी भगवान पर्वताला अनेक प्रकारच्या खोड्या केल्यात. एक दिवशी एक गोपिका भगवान पर्वताला म्हणते, कृष्णा तू सर्वांच्या नादी लाग पण माझ्या नादी काही लागू नको. माझ्या नादी लागलं की तुझं कंबरच मोडल्याशिवाय राहणार नाही. कृष्णा म्हणतात काळजी करू नको. तू बोलली ना माझा स्वभाव आहे, माझं नाव कृष्णा आहे. माझं नाव काय? कृष्णा. मी कधीच सरळ नाही, कधीच सरळ बोलत नाही, कधीच सरळ चालत नाही, कधीच सरळ वागत नाही. कोण? कृष्णा. त्याचं नाव पण बघा, कृष्ण या अक्षरामध्ये कुठेही तुम्हाला सरळ अक्षर दिसणार नाही. ऐका, भगवान पर्यंत म्हणतात मी कोणाच्या नादी लागत नाही, पण माझ्या नादी लागलं तर मी कोणाला सोडत नाही. देव म्हणले, गोपाळांनो हिचा घर नंबर गली नंबर सर्व लिहून घ्या. सर्व लिहून घेतलं. आजची चोरी हिच्याच घरी. रात्री ही 11, 12, 1 वाजेपर्यंत जागी राहिली, पण चोर काही आला नाही. हिचा पतिदेव 3 वाजेपर्यंत जागी राहिला. किती तरी कृष्ण आला नाही. मग आता वाटतं ती विचार करू लागले, म्हणजे 3 वाजेपर्यंत जर कृष्ण आला नाही याचा अर्थ आता तो येत नाही. कारण खानदानी चोर चोरी करण्याची वेळ किती? 12 ते 3. किती? कोणाची? हा, खानदानी चोर. 12च्या आधी 3च्या पुढे आला की समजा चुकाल चोर आहे, गरजू चोर आहे, गरजू पुरता आलेला आहे. 3 वाजता ते म्हणले आता हा काही येत नाही. शाश्वती आली, दोघं झोपून गेले. भगवान पर्यंत आता गोपाळ म्हणले चला रे निघायचं कुठं चोरी करायला. भगवान पर्यंत सर्वांना घेऊन गेले. डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केले. आतमध्ये प्रवेश केला. सर्वांनी दही दूध लोणी खाल्लं. भगवान पर्यंत म्हणू लागले एक काम करा, डोळे बंद करा. सर्व बाहेर आले. भगवान पर्यंत मध्येच थांबले. मध्येच थांबल्यानंतर भगवान पर्यंत पाहिलं जी गोपिका आपल्याला बोलत होती, आपल्याला चॅलेंज करत होती, ती बाजूला झोपलेली आहे. तिच्या बाजूला तिचा पतिदेव झोपलेला आहे. देवानं काय केलं? आता पूर्वीच्या गोपिका, पूर्वीचे गोपाळ होते ते, देवानं काय केलं? ती गोपिकाची भली मोठी अशी काय होती? वेणी होती. त्या वेणी आणि त्या गोपाळाच्या दाढीची गाठ मारून दिली. आणि गाठ मारून दिल्यानंतर भगवान परत निघून गेला. सकाळ झाली, दूधवाल्याला राम दूध घ्या. राम भाऊन श्यामाईला विचारलं उठ दूध घे. ती जशी उठा लागली तसा झटकन त्याच्या दाढीला झटका बसला. आणि जसा झटका बसला तसा तो गावरान पैलवान गडी त्यानं शिवीच घातली. महाराज मस्त ओवनिया मांजली धांगडी करी ओढाओढी मजला. अगं लाज वाटत तुला एवढ्या सकाळी? ती म्हणली ओ मी काहीच केलं नाही, हे कोणी केलं तेच मला कळत नाही. आणि कळलं पण नाही पाहिजे माणसाला. आपण स्वतःला हुशार समजतो पण आपण एवढे हुशार नाही. आपल्याला मागचं बी कळत नाही, पुढचं बी करत नाही. तात्या इथपर्यंत ठीक होतं. काहींना मागचंही कळत नाही, काहींना पुढचंही करत नाही, ते जाऊ द्या. काहींना आता इथं काय चालू ते सुद्धा कळत नाही, एवढे हुशार लोक आहे. ऐका, ती म्हणे मलाच माहिती नाही हे कोण मारलं. तो उठला. म्हणजे आता काय करायचं? म्हणे याला कापलं पाहिजे. म्हणे कापायचं कसं? पहिले दिवा लावा लागल. मग दिवा लावण्याकरता म्हणे एकटं उठून चालणार नाही, तुम्हाला उठावं लागल. दोघं उठले. मध्यभागी बरोबर घराच्या मध्ये खांब होता. हा इकडून ना ती इकडून, हे धराधरी दोघांचे. तेवढ्या तिकडे रामभाऊचं सुरूच दूधवाले तर रामभाऊ दूध घ्या. 15 मिनिटं झाले, घरातून कोणी येत नाही, आवाज येत नाही. दूध आल्याला वाटलं हे गेले की काय. मग पूर्वीचे दरवाजे काय होते? असे धरायचे आणि अशी बाजूला ठेवायचे. दूधवाल्यानं दरवाजा उचलला आणि बाजूला ठेवला आणि मध्ये प्रवेश केला तर या दोघांची दाढी विणीची गाठ पाहिली. आणि मग मात्र दूधवाला असं लागला, वहिनी वा 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 ह्या वयामध्ये. ती बाई गोपिका म्हणले दादा हे मी केलं नाही. तो म्हणे मी हे केलं नाही. बरं जाऊ द्या, जे झालं ते झालं. आणा कैची आणा. कापायला गेलं तर कापत नाही, सोडायला गेलं तर सुटत नाही, जाडायला गेलं तर जळत नाही, सोडायला गेलं तर सुटत नाही. का हो? ब्राह्मणानं मारलेली दादा गाठ 7 जन्मापर्यंत सुटत नाही. ही ब्राह्मणाच्या बापाच्या 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 बापानं मारलेली गाठ आहे, सुटणार आहे का? म्हणे काय करायचं? कोणाला काही बोलले का? म्हणले नाही, कोणालाच नाही. आठवा. म्हणे आठवलं. काय आठवलं? म्हणून पाठवलं. बस त्या कृष्णाला, नंदाच्या पोराला मी बोलली, बस तेवढंच कारण आहे. सरी आली धावून याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोघांची गाठ मारोनी.
यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का. मग यशोदा म्हणू लागले देवा कृष्णा तू आता इथं थांबायचं नाही, तू कुठं जायचं. गोधनी गोधनी माझा प्रभू निघाला कुठे. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. हा चारावया जातो शारंग पाणी. माझा भगवान परमात्मा गाई घेऊन चारण्याकरता निघाला आणि सर्वांना गोपाळ भगवान परमात्मा सांगितलं तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. सर्व रानात आले, गाई चरू लागल्यात. पण आता सर्व गोपाळ म्हणून लागले देवा बोर होतंय देवा, काहीतरी केलं पाहिजे. देव म्हणले काळजी कशाला करतात, माझ्यासोबत असताना तुम्हाला बोर होत असेल. मग देवानं मर्दानी खेळ खेळायला सुरुवात केली. पहिला खेळ कोणता. शेवटचे 2 मिनिटं देवाचे खेळ आहेत आणि त्या खेळात आपल्याला बी रंगून जायचं. आपण देवाच्या खेळात रंगलो नाही तर देव त्याच्या खेळात आपल्याला रंगवल्याशिवाय राहणार. म्हणून शेवटचे 2 मिनिटं देवाचे खेळ. होतो तो तो दादा होतो तो तो होतो तो तो होतो तो तो दादा होतो तो तो. टाळी वाजवा टाळी. हा होतो तो तो दादा होतो तो तो होतो तो तो होतो तो तो दादा होतो तो तो. दुसरा खेळ डावा हात उजव्या कानाला लावायचा, मधून हात घालायचा. हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे घुमामा. हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे घुमामा. दुसरा खेळ संपला. आता तिसरा खेळ आमच्या म्हाताऱ्या लोकांकरता. खेडा बावरा गबाय बावरा या राधिकेचा नवरा. खेड बावरा खेड बावरा खेड बावरा खेड बावरा. खेड बावरा खेड बावरा खेड बावरा खेड बावरा. या 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 राधिकेचा नवरा. बोल गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. खेड बावरा खेड बावरा खेड बावरा खेड बावरा. हा खेड बावरा खेड बावरा खेड बावरा खेड बावरा. अनेक खेळ देवानं खेळले. शेवटचा विटकी दांडू, नंतर चेंडू फोडी. खेळत होता चेंडू फडी, चेंडू बुडाला ना चेंडू बुडाला ना यमुना डोई बुडाला. भगवान परमात्मा कालिया डोहामध्ये गेले, कालियाची खोड बोडली. सर्व गोकुळवासी तिथं उभे राहिले. पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा रे सांगना. पाण्यात गेला कसा रे सांगना. पाण्यात गेला कसा रे सांगना. पाण्यात गेला कसा. अहो लोक रोडतात यात नवल नाही. गाई वासरे हंबरती. गाई वासरे देवा करता रडतात. हो माणसानं एवढं जीव आणि एवढं प्रेम समोरच्यावर करावं की आपल्या करता लोक रडतील यात नवल नाही, तर आपल्या करता जनावरं सुद्धा रडली पाहिजे. माणसानं एवढं प्रेम या सृष्टीवर केलं पाहिजे. हे माझ्या कृष्ण परमात्म्याकडनं शिकण्यासारखं आहे. शेवटी भगवान परमात्मा मध्ये गेले, कालियाची खोड मोडली. कालियाचा फाडोनी जबडा जबडा फाडोनी पाडील्या दाडा. भगवान परमात्मा वरती आले. सर्वांनी भगवान परमात्म्याला पाहिलं. या डोळ्यानं, जी डोळे भगवंताचं दर्शन घेण्याकरता आतुर झाले होते, त्या डोळ्यानं भगवान परमात्म्याला पाहिलं. हात जोडले, सर्व म्हणू लागले केशवनयनी तुला पाहिले
देवा तुला पाहिलं समाधान झालं. सर्वांनी देवाचा जय जयकार केला. बोलो गोपाल कृष्ण भगवान. सर्व गोपाळ म्हणू लागले देवा आता खेळावरा खांदेभार पोटी भूक काय खेळायचे सुख. देवा तुम्हाला 11:30 सांगितले, तुम्ही 12 वाजवले. देवा तुम्हाला काय कळतं का? तुम्ही पण आवरलं पाहिजे. पण काय करावं, कालेचं कीर्तनच तसं आहे, जेवढं लांबवलं तेवढं लांबतं. 4 तास काय 8 तास सुद्धा कालेच्या कीर्तनाला कमी पडतात. पण गोड अशी सेवा सर्वांना भगवान परमात्मा सर्व गोपाळांना जवळ घेतलं. भगवान परमात्मा मध्ये उभे राहिले. सर्व भोडे भाविक गोपाळ जवळ, थोडे ज्ञानी गोपाळ मागे कमळाचा आकार केला. भगवान परमात्मा मध्ये उभे आहेत, ज्याचं वर्णन शुकाचार्य त्या ठिकाणी श्रीमद भागवतात करतात. बिभ्रत बेनो जठरे पटरे शृंगवेत्रेचे कक्षे वामे पान मृषलम कौलम तत्फलान्य बुलिशुच. आता इथून काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. 4 तास लागतील. चालेल ना? हो तुम्हाला चालेल, पण मला नाही ना चालणार. ऐका, जो भगवान परमात्मा काला जो वैकुंठात नाही, इंद्र लोकात नाही, ब्रह्म लोकात नाही, तो काला भगवान परमात्म्याने वाळवंटात दिला. तोच काला मुक्त कैवल्य तेजनिधी भगवान श्री ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी पंढरपुराच्या वाळवंटामध्ये सर्व संतांच्या मांदियाडीमध्ये दिला. तोच काला आज या ठिकाणी भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या साक्षीनं, श्री गुरूंच्या साक्षीनं तो काला आपल्याला प्राप्त होतोय. ज्यांच्यामुळे प्राप्त होतोय एकदा त्यांचं नामस्मरण. ज्ञानेश्वर जनिता मनी स्वदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित. सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा सप्ताह यही वर्षी भगवंताच्या कृपेने विश्वगुरुश्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं सप्ताहाची सांगता आणि सांगत्याचं कीर्तन हे माझ्या वाटेला आली. सुंदर अशी सेवा तुम्ही या ठिकाणी गोड करून घेतली म्हणून तुमचे मनपूर्वक आभार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या साऊंड सिस्टममध्ये झाला. नाही तर वातावरण नसताना एवढं वातावरण बनवणं सोपं नाही, नाही का? आणि सुंदर असे साऊंड सिस्टम, सुंदर टाळकरी, आमचे एवढे गोड गोड पोरं, एवढे गोड गोड पोरं. बाबा मला असं वाटतं याच्यातले 2-4 जावईच करून घ्यावं, पण काय करावं, मजबुरी आहे. म्हणून सुंदर सुंदर टाळकरी आहेत. सुंदर वैष्णव गुणीजन आमचे कोटमगावकर सर्वेच माझ्यावर नितांत प्रेम करतात. काहींचे नावं माहिती आहेत, पण काहींचे नावं माहिती नाहीत. पण ज्यांचे नावं माहिती असतात ना ते इथे असतात, पण ज्यांची नावं माहिती नसतात ते इथे असतात. येते लक्षात? मी काही सोपा नाही, ऐका. म्हणून सुंदर कोटमगावकर मंडळी, आमची सर्विस परमार्थ प्रेमी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या काल्याच्या कीर्तनाचं ज्यांनी चित्रीकरण केलेलं आहे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अद्भुतपूर्व यूट्यूब चॅनलमधलं एक नावाजलेलं, कमी दिवसामध्ये प्रगतिशील असणारं चॅनल म्हणजे आमचं सर्व भक्तिनाद वारकरी संप्रदायातलं एक भक्तिनाद नावाचं यूट्यूब चॅनल, ज्याचे सर्व रोहनदादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा करता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. या अनुषंगानं हे कीर्तन आपल्याला सुद्धा देखील यूट्यूबवर या ठिकाणी बघायला भेटणार आहे. जे घरी कमीत कमी त्यांच्याकरता सोशल मीडिया सर्वच वापरतात, मग आम्ही का बरं वापरायला नको? या अनुषंगानं त्याच पद्धतीनं सुंदर असा या सभा मंडपामध्ये चालू असलेला सप्ताह, बाजूलाच विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचं त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. तर आपल्या पद्धतीनं नेहमी मी सांगतो, भगवंताची एक प्रतिज्ञा आहे, तू मेरे लिए 1 रुपया खर्चा करके तो देख, तेरे लिए मैं कुबेर के भंडार ना खोल दूं तो फिर कहना. माणसानं आपल्या कमवलेला पैशातला 25% पैसा देव कार्यासाठी वापरावा. दान दिया संग लगा, खाया पिया अंग लगा, बाकी सबको जंग लगा. मग जंग लागण्यापेक्षा सढळ हातानं त्या ठिकाणी आपल्या या वारकरी संप्रदायाचे जे आध्वर्यू आहे, ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदाय, ज्यांच्यामुळे माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय नाथ बाबा आम्हाला कळालेत, असं नाथांच्या या भव्य दिव्य सभा मंडपाकरता, मंदिराकरता आपलाही थोडाफार हातभार लागला पाहिजे. आणि म्हणून आपण तो हातभार लावण्याचा अट्टहास प्रयत्न, ज्याची जी यथामती यथाशक्ती असेल ती दानदक्षिणा देऊन मात्र त्या ठिकाणी पावती घेऊन मग या ठिकाणी पलायन प्रस्थान करायचं आहे. सर्वांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आहे. आता शेवटचं 1 मिनिट भगवंताचं नामस्मरण, त्याच्यानंतर काल्याचा अभंग आणि सेवेला पूर्णविराम. सरणी म्हणायचं, टाळ वाजवायचे नाहीत. आरती घेऊ. हां, त्याच्यानंतर आरती. टाळ वाजवायचे नाहीत. सर्वांनी डोळे बंद करायचे. भगवान श्रीमद निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थानावर आपण या ठिकाणी विराजमान आहोत. त्या समाधीला आपल्या डोळ्यापुढे धरून त्या भगवंताचं दर्शन आम्हाला करायचं. भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांना जेवढं स्वतःचं नामस्मरण प्रिय नाही, तेवढं आपल्या शिष्याचं नामस्मरण प्रिय आहे. म्हणून पहिले माऊलींचं, नंतर नाथांचं. सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं आहे, डोळे बंद करायचेत आणि सर्वांनी म्हणायचं आहे, ज्ञानोबाराया माझ्या
तुकोबाराया. बोला. बघा, आपल्या अंतकरणातून निघालेला आवाज माझ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. फक्त अंतकरणातून समाधी डोळ्यासमोर घेऊन त्या नाथांचं स्मरण करत असताना माऊलींचं ध्यान आपल्याला करायचंय. डोळे बंद करून अंतकरणातून मोठ्यानं आवाज द्यायचा आहे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला माई बाप. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. सर्वांनी अनाथांची माऊली ज्ञानोबाराया. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबाराया. हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला माय बाप. हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान बाई ज्ञान सकाया. बोला माय बाप. हात वरती करा. हात हात दाढी वाजवून भजन करायचं. हा हो निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान बाई ज्ञान सकाया. हो सोपान बाई ज्ञान सकाया. हा निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान बाई ज्ञान सकाया. बोला बोला माय बाप. हो निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान बाई ज्ञान सकाया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आनहंडी शिंकेला वेले आसोट